कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण 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 हरे जय राम रूप पादालोचने सुख सारे हो माधव बरवा माधव बरवा माधव रूप चलावळू गाई पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ चलावळू गाई पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ एके ठाई पैसो देऊ एके
बहु केली वनवना पायी भीती झालासीना बहु केली वनवना पाय भीती झालासीना बहु केली वनवना पायी भीती झालासीना बहु केली वनवना पाय भीती झालासीना पाय भीती झालासीना पाय भीती झालासीना बहु केली वनवना पायी भीती अंगी भार पोटे मुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळा अंगी भार पोटे मुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख बहु केली वनावना पाय पेट झालासीना 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 पाय पेट झालासीना पाय पेट झालासीना बहु केली वनावना पाय पेट झालासीना पाय पेट झालासीना पाय पेट झालासीना कामने धावी मग आवगी बरवी मग आवगी बरवी मग आव तुका म्हणे धावी मग आवगी बरवे मग आवगी बरवे मग आवगी बरवे कामने धावी मग आवगी बरवे मग आवगी बरवे मग आवगी बरवे कामने धावी मग आवगी बरवे बहु केली वनावन पाय भीती झालासीना बहु केली वनावन पाय भीती झालासीना बहु केली वनावन पाय भीती झालासीना पाय भीती झालासीना पाय भीती झालासीना चला वळो गाई चला वळो गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिठी झालासीना खांदी भार पोटी भूक खांदी भार पोटी भूक काही खेळा याचे सुख बहु केली वनवन पाय पिठी झालासीना तुका म्हणे धावी मग अवगी बरवी बहु केली वनवन पाय पिठी झालासीन विठ्ठल
चलावळो गाई बैसो जीव एके ठाई बहु केली वनवन पाय पिठी झाला सीन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल विठ्ठल नमो बाळू मामा नमो विश्वरूपा 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 अपार अमुपा माया बापा अपार अमुपा माया बापा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमुपा माये बापा चला वळू गाई बैसो जीव एके ठाई बहु केली वनवन पाय पिठी झाला सीन प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया प्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा
चार चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल समस्त गावकरी मंडळी, गावकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी सर्वांच्या पायावर मी नारदाच्या गादीवर नतमस्तक होतो. मस्तक ही पायावरी, मस्तक ही पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी मस्तक ही पायावरी, वार करी संतांच्या. सर्वांच्या चरणावर माझा माता विनम्र करून माझ्या शिवेला प्रारंभ आहे. विठ्ठल काल्याच्या प्रसंगानिमित्ताने निवडलेला अभंग आहे. अभंग काल्याच्या प्रकरणातला आहे. चार चरणाचा अभंग आहे. आणि महाराज काला का करावं, काला कशासाठी करावं, काला केल्यावर आपल्याला काय फायदा, काला करावंच लागतो का, याचे थोडेसे एक प्रश्न आहेत. सज्जन हो माय बापा, सप्ताह का करावं, सप्ताह का केला पाहिजे, त्याचं कारण असं आहे की सप्त्याची ही परंपरा जी आहे ती कधीपासून सुरुवात झाली. पांडुरंगजी महाराज ज्या वेळेस शुक्राचार्याने परीक्षित राजाला महाभागवत पुराण ग्रंथ सांगितला, महाभागवत सांगितलं. किती दिवस सांगितलं? 7 दिवस ग्रंथ सांगितला महाराज. सुख सांगत अशी परीक्षिता, ऐके महाभागवताची कथा. महाभागवताची कथा सांगितली. किती दिवस? 7 दिवस कथा सांगितली. कशासाठी? की त्या परीक्षित राजाला मुक्ती मिळण्यासाठी. पण मुक्ती मिळाली नाही. का मिळाली नाही त्याचं कारण थोडस असं आहे. 7 दिवस महापुराण श्रवण केलेलं आहे, तरी पण मला मुक्ती मिळाली नाही. काय माझं चुकलं का काय, असं महाराजांनी प्रश्न केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या नारदांचं आगमन झालेलं होतं. नारदांचं आगमन झाल्यामुळे नारदांना प्रश्न विचारला, नारदजी आम्ही यथाविधी 7 दिवस महाभागवत पुराण यांचं श्रवण केलेलं आहे, या ग्रंथाचं श्रवण केलेलं आहे, राजा परीक्षितीला का मुक्ती मिळाली नाही? त्यावेळेस माझ्या नारदानं सांगितलं आहे 7 दिवस तुम्ही महाभागवत सांगितलं, पण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करा म्हणून सांगितलं महाराज. 7 दिवस निघून गेले आणि 8व्या दिवशी महाराज भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलं. चरित्राचं वर्णन केलं म्हणजे काल्याचं कीर्तन केलं. तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे. 7 दिवसाचा सप्ताह का? त्या राजा परीक्षित राजाला 7 दिवसात मुक्ती मिळाली आणि 8व्या दिवशी काला का? तर 8व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं चरित्राचं वर्णन केलं म्हणून काल्याचं कीर्तन. विठ्ठल माझ्या भगवान श्रीकृष्णाने महाराज अवतार घेतलेला आहे. ते कशासाठी महाराज? त्याचं कारण आहे. माझ्या भगवान परमात्म्यावर अनेक जणांचं ऋण होतं आणि ऋण फेडण्यासाठी माझ्या भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतलेला होता. कोणाकोणाचं ऋण होतं शॉर्टकट मध्ये थोडस सांगतो. विठ्ठल रामायणामधली गोष्ट आहे महाराज, लक्ष इकडे द्या बर का. रामायणामधली काय गोष्ट आहे? अहिरावण आणि महिरावण या 2 भावांनी परशुरामचंद्रांना व लक्ष्मणाला चोरून नेलं, पाताळामध्ये घेऊन गेले. माझ्या हनुमंतरायानं त्याचा शोध काढला आणि त्या ठिकाणी अद्भुत असं महाराज युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर ते अहिरावण आणि महिरावण हे मरत नव्हते. हे लक्षात ठेवा. मी काय सांगतोय, माझ्या भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी एवढं सांगायचे मला. ऐका सज्जन आहो माय बापा हो, अहिरावण आणि महिरावण मरत नाहीत, करावं काय? प्रश्न पडला.
भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता तू माझा परम भक्त आहेस, माझा सेवक आहेस, मी तुला एक काम सांगतो. काय? हे अहिरावण आणि महिरावण मरत नाहीत. का मरत नाहीत याचा शोध तू काढ. माझ्या हनुमंतरायाने शोध काढला. कशाचा शोध काढला महाराज? तर महाराज हे का मरत नाही, ह्याच्या पाठीमागे रहस्य काय आहे? शोध काढीत काढीत चंद्रसेनेच्या महालामध्ये गेले आणि चंद्रसेनेच्या महालामध्ये गेल्यानंतर चंद्रसेना ही रामाची परम भक्तीने होती महाराज, निष्ठावंत भक्तीने होती. आणि सांगितलं, तू कोण? माझे हनुमंतराया म्हणले, माते मी प्रभू रामचंद्राचा सेवक. सेवक म्हणल्यानंतर महाराज त्या मातेला आनंद झाला. आई साहेब, अहिरावण आणि महिरावण मरत नाहीत, आम्हाला काय तर रहस्य सांगा. सज्जन हो माय बाप्पा हो. चंद्रसेना म्हणले, हनुमंता अहिरावण आणि महिरावण हे माझे पती आहेत. पती कशानं मरतो हे स्त्रीनं सांगू नये, पण ते नास्तिक आहेत. हे मारल्याशिवाय माझ्या प्रभू रामचंद्राचा विजय होणार नाही. मी सांगते पण एका अटीवर. काय आट घातली? मी निष्ठावंत भक्ती नाही, प्रभू रामचंद्राची भक्ती नाही, आणि मला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. मी सांगते पण एका अटीवर, प्रभू रामचंद्राला माझ्या महालात आण, मला दर्शन करू दे, आणि दर्शन केल्यानंतर मला त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर मी तुम्हाला सांगते. त्यावेळेस हनुमंतरायानं सांगितलं, हे माते मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे, निष्ठावंत आहे, मी सांगेन पण एका अटीवर. मी प्रभू रामचंद्राला इथं आणेल, पण इथं जर काही अपशकुन घडला तर मी प्रभू रामचंद्राला इथं 1 मिनिट सुद्धा थांबू देणार नाही. हनुमंतरायानं आट टाकली, काही अडचण नाही म्हणे, सांगा. त्यावेळेस महाराज चंद्रसेनेनं सांगितलं, हनुमंता अहिरावण आणि महिरावण हे का मरत नाही त्याचं कारण असं आहे, ते भुंगे आहेत त्याच्याकडे भुंगे, आणि ते स्वर्गातून जाऊन अमृत आणतात आणि अहिरावण आणि महिरावण यांच्या रक्तात टाकतात, आणि रक्तात टाकलं की तो जिवंत होतात. हनुमंतरायाने शोध काढला लगेच आणि भुंगा धरला आणि सर्व भुंग मारून टाकलं, एक भुंगा पकडला आणि त्याला सांगितलं, तुला सोडून देतो, माझं एक काम करशील. हनुमंतरायानं काम सांगितलं, त्या भुंग्याला तू जायचं आणि ते चंद्रसेना माता आहे तिचे जे प्रभू रामचंद्राला बसण्यासाठी जे आसन आहे त्याला आपण पलंग म्हणतो, आपल्या भाषेमध्ये पलंग म्हणतो. त्या पलंगाचा महाराज काय ते पाय कातरायचा. आता आपल्याकडे लोखंडाचे पलंग निघालेत, सागाचे पलंग निघालेत. आता तुमच्या हिशोबाने लोखंड सोडून दुसरं कोणते धराय? विठ्ठल विठ्ठल. इकडं हनुमंतरायाने हे काम सांगून ओके केलं, आणि महाराज तिकडे अमृत थांबल्यामुळे अहिरावण आणि महिरावण मेला. आणि महाराज रामाने विजय प्राप्त करून घेतलेला आहे, पण हनुमंतराय माझे नाराज आहेत. हनुमंता तुम्ही का नाराज आहेत? प्रभू मला एक धर्म संकट पडलेला आहे. तुम्ही निष्ठावंत भक्ताला साथ देणारे भगवंत आहेत, पण बंधनात आहेत. काय बंधन आहे प्रभू रामचंद्राला? एक बाणी, एक वचनी आणि एक सुचनी. आणि त्या मातेने तर सांगितलंय काय, प्रभू रामचंद्राला माझ्या महालात आण, मी काय करू सांगा? जमणार नाही मला, कारण का तर मध्ये जीवन बंधनात आहे. तसं लिहिलंय का बघा महाराज. माझ्या वाल्मिक ऋषीचं रामायण उघडून पाहिलं. बोलिला वाल्मिक तैसे करीना, बोलिला वाल्मिक तैसे करीना, वरतोनी दाविना नाम म्हणे, नाम म्हणे, वरतोनी दाविना नाम म्हणे. हे बोलिले वाल्मिक तैसे करीना, बोलिले वाल्मिक तैसे करीना, वरतोनी दाविना नाम म्हणे, वरतोनी दाविना नाम म्हणे. जसा वाल्मिक ऋषी बोललेला आहे तसंच मी करणार आहे. प्रभू रामचंद्र चंद्रसेनेच्या महालामध्ये गेलेले आहेत, आणि गेल्यानंतर महाराज त्या मंचकाला पाय लावताच तो मंचक ढासळून पडला. आधीच ते सेटिंग बराबर केली होते, आणि त्यावेळेस रामाची भक्ती नाराज झाले. आणि नाराज झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं, हे माते
मी या जन्मी एक बाणी एक वचन एक पत्नी आहे, मला हे असलं काही करता येणार नाही, पण तू माझी इतकी भक्ती केलेली आहे की भक्तीचं ऋण मी अवश्य फेडन. आणि म्हणून महाराज चंद्रसेना कृष्ण अवतारामध्ये जांबवंती झाली आणि त्यांना पती करून घेतलं. कुणाला? भगवान श्रीकृष्णाला पती करून घेतलं. कारण का आता वरदान राम जन्मामध्ये दिलं होतं म्हणून कृष्ण अवतारामध्ये केलं होतं. हे चंद्रसेनेचं ऋण माझ्या भगवंतावर होतं म्हणून ऋण फेडावया अवतार घेतला. ऋण फेडावया अवतार घेतली. फेडावया अवतार केला. फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराची. अविनाश आला आकाराची. अविनाश आला आकाराची. ऋण फेडावया अवतार केला. वागाचे हो. अविनाशी आला अविनाशी आला करारी. ऋण फेडावया अवतार केला. अविनाशी आला. अविनाशी आला ऋण फेडावया अवतार केला आणि अविनाश आला आकाराशी. महाराज ऋण फेडण्यासाठी माझ्या भगवान श्रीकृष्णानं अवतार केलेला आहे. चला पुढे अजून काय ऋण फेडलं हो? रावणावर राज्य मिळवलं आणि रावणावर राज्य मिळवल्यानंतर महाराज त्या वानरायांना भोजन देण्यासाठी माझ्या प्रभू रामचंद्रांना आमंत्रित केलं. महाराज वेळ कमी असल्यामुळे थोडं शॉर्टकट घेतो. मधल्या जागा रिकाम्या तुम्ही भरून काढाय. रामचंद्राला वाटलं या वानरामुळे मी रावणावर विजय प्राप्त करून घेतला, यांना काहीतरी जेवायला द्यावं म्हणून आमंत्रित केलं. महाराज काय काय जेवायला होतं? पुरणपोळी, गुलाबजामुन, वडापाव, काय काय होतं? तोंडाला पाणी सुटू देऊ नका. बुंदे मेंदे सगळं होतं. पण ती माकडाची जात जेवती का चांगलं? पंक्तीत धरून बसल्याच नाहीत. आता हे कसे बसले? तिथं चार तिथं चार तिथं चार असे चार 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 बसले. प्रभू रामचंद्राने सांगितलं बसली का पंगत? हो बसली महाराज. मग आता पंक्तीला श्लोक, आता वानराच्या पंक्तीला कुठं श्लोक असते का? आपल्या वारकऱ्याच्या पंक्तीला श्लोक असते आणि कोण्या कोण्या वारकऱ्याच्या पंक्तीला श्लोक नसते. आता आमच्या मामाच्या पंक्तीला मी बसलो होतो, जेव्हा बसलो तो बसलो होतो. मामा म्हणलं तुम्ही माझ्या पंक्तीला बसलात, श्लोक म्हणा एखादी. आपण वारकरी श्लोक म्हणल्याशिवाय भोजन प्राशन करत नाहीत. पण आमचे मामा म्हणले नाही मला श्लोक काय पाठ नाही, आमचा श्लोक आहे पण मांसाहारी. मी म्हणलं मांसाहारी श्लोक कसं काय असतो? मी म्हणलं सांगा बरं कोणता श्लोक. आणि त्यानं श्लोक सांगितला. सर्वजण ध्यान देऊन ऐका पण पाठ करू नका. काळ्या काळ्या राणी उंदराचे घर, टिकून आला बोका, धरले दोन्ही कान, सोड सोड बोक्या माझा जीव लहान, आता तुला सोडीना घेतो तुझा प्राण, बोला पुंडली देववरी तुकार. म्हणलं मामा तुमचा श्लोक बरा आहे म्हणलं असला. भोजनाला श्लोक पाहिजे. आपल्या वार करायला महाराज श्लोक असते. आपल्याला ताटकुडी आलो की श्लोक आठवते. कोणी कोणी श्लोक बी म्हणत नाही. चला विषय आपल्याला लांबवायचा नाही. सज्जन आहो माय बापा हो ऐका. प्रभू रामचंद्राने भोजनाचं आयोजन केलं पण त्याला खाता येईना. एका वानराने इतकी मोठ्याने उडी टाकली की दुसऱ्याच्या ताटामध्ये, आणि मग दुसऱ्याच्या ताटामध्ये उडी टाकली की तिसऱ्याच्या ताटामध्ये. बाकीच्या वानराला वाटलं प्रभू रामचंद्राच्या घरची पद्धतच आहे प्रत्येकाच्या ताटामध्ये उड्या मारून जेवायचं. कशाचं जेवतात महाराज? माझे प्रभू रामचंद्र नाराज झाले आणि सांगितलं हे बघा आपल्याला पुढे गोपाळ या नावानं जन्म घ्यायचा आहे. उपजून या पुढे ते येऊ, काला खाऊ दही भात. दही भात काला माझ्या गोपाळांना खाऊ घातला. का खाऊ घातला? वाण्य रोपाशी ठेवले होते पुढे जेव घालायचे होते म्हणून खाऊ घातलाय. विठ्ठल माझ्या भगवान श्रीकृष्णाने महाराज स्वतःच्या हातानं खाऊ घातला. एकमेका देऊ मुखे अन सुखी घालो मरी विडाला आणि सज्जन आहो माय बापा माझ्या गोपाळाला खाऊ घातलं आणि गोपाळाला खाऊ घातलं. कुणाला खाऊ घालाय नाही महाराज. गोपाळ बी कसा पाहिजे? काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम भार आदि
त्यासी हारी देईल. अधिकारी पाहिजे. मग मला सांगा वानर अधिकारी होते का? अधिकारी कशावर सांगतो? जो निष्ठावंत वारकरी आहे तो देवाचं भक्त आहे, ध्यानात ठेवा. आणि त्या गंधमादळ वानराची किती निष्ठा होते. कुंभकर्णानं हातात धरलंय आणि त्याचा महाराज त्याला खाऊन टाकण्यासाठी मुखाकर हात केला तर त्याचा सुगंध आला. आणि सुगंध आल्यावर कुंभकर्णानं सांगितलं, ए वानरा, तुझा इतका सुगंध येतोय, तुला मी जिवंत सोडतोय, पण एकदा रावण की जय म्हण, तुला सोडून देतो. महाराज रावण की जय म्हणला नाही. एवढी स्वामीवर निष्ठा भजन, एवढी स्वामीवर विश्वास, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आरक्षक्षा मरून गेला पण रावण की जय म्हणला नाही, राम की जय म्हणला, म्हणून निक्का वैष्णव ठरला. विठ्ठल आणि सर्व हे गोपाळ महाराज काला करून खाऊ लागले. माझे भगवान परमात्मा एकमेकाला खाऊ घालू लागला. एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरे प्रमाण होऊन गेलं महाराज. आणि हे खाऊ घालत असताना हे जे वानर होते ते गोपाळ झाले आणि गोपाळ आनंदाने महाराज खाऊ लागले. आणि वरच्या लोकांना वाकुडे लावू लागले. का देवाच्या जागेत देवाच्या गावात जाऊन राहिलो, पण तुम्हाला भगवंताने स्वतः हाताने खाऊ घातलं नाही. आम्ही पट्टे आहेत बघा, आम्हाला भगवंताने स्वतः हाताने खाऊ घातले. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू. हे वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू. हे वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू, उत्तम लोक दाखवू, उत्तम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. उत्तम लोक म्हणजे कोण? देवपदाला पोचलेले हे लोक महाराज, ते उत्तम लोक आहेत. आणि त्याला वाकुलिया म्हणजे वाकोड्या लावून गोपाळ खावला. ते बघा आपले 4-4 लहान लहान लेकरं राहावं आणि त्याला महाराज आई वडिलांना काहीतरी घरून वडापाव म्हणा, काय तुम्हाला जे काय मन वाटल ते म्हणा, जर त्याला जर आणून दिलं तर ते शेजाऱ्याच्या लेकराला काय करते, वाकड्या लावला, कसं भारी लागालय, किती चवीचं लागालय. मग ते म्हणते मला द्या रे थोडं, मला द्या रे थोडं, मला खाऊ वाटाले, मला द्या थोडं. पण मग तर लय मजा येते. तसं हे गोपाळ वरच्या देवाला वाकड्या लावलाव खाऊ लागले. तुम्ही म्हणाल महाराज वरच्या देवाला वाकड्या लावायला वरी काय काला भेटत नव्हता का हो? महाराज म्हणले वली काला नाही, वैकुंठी तो आयचे नाही, गोड काही काल्याची विडाला. म्हणजे काला कुठं? हे काला मृत्यू लोकांमध्ये महाराज. सगळ्या वरच्या देवाला वाटलं जगाचा बाप आहे, ज्यानं आपल्याला जन्म दिलाय त्या देवानं आपल्याला कधी स्वतःच्या हाताने खाऊ घातलं नाही. त्या गोपाळाचं काय परमभाग्य आहे, माझ्या भगवंताच्या हातानं प्रसाद मिळतोय. महाराज किती भाग्यवान आहे. त्याला तळमळ झाली. ब्रह्मदेव म्हणला मला का माझे मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा, मृत्युलोकी व्हावा. स्वर्गीचे आमारे इच्छिताती देवा, स्वर्गीचे आमारे इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे आमारे इच्छिताती देवा, स्वर्गीचे आमारे इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म. इच्छा करतात आमचा जन्म मृत्यू लोकांमध्ये व्हावा. कशासाठी?
काला खाण्यासाठी महाराज ते अमरावती मधले जे लोक आहेत आदि ओस अमरावती काला पावया येती देव विसरती देह भाव आपुला विडालम सच ना हो माय बापा या भगवान परमात्म्याला सगळे जे देव आहेत त्याला भगवान परमात्म्या हातचा काला खाऊ वाटला म्हणून कालियाचे आसे देव जळी झाले मासे हसोनी आपुसे अंटिरी सांगाते हात विठाला काला खाना सगळ्या देवानं महाराज यमुनेच्या ढवामध्ये माशाचं रूप घेतलंय आणि तिकडं गोपाळ हात धुवाय आले ते आपण त्याच्या हातचं उष्ट खायचं पण काला खायचा सज्जन हो माय बाप माझ्या भगवान परमात्म्यानं सांगितलं गोपाळा हो आपल्याला आज यमुने मातेच्या ढवावर हात धुवायला जायचं नाही आणि मग सगळ्या गोपाळाने सांगितलं देवा म्हणजे खरकटे हात काय करायचे हात या ठिकाणी पुसले का ठिकले त्या ठिकाणी देव नसते म्हणून पुसले बघा ऐका का पुसले माझ्या भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळा हो या सगळ्या देवायला माशाचं रूप होऊन पाण्यामध्ये राहता आलं पण वारकरी होता आलं नाही वारकरी होऊन जर आले असते तर आपण त्याला प्रसाद दिला असता महाराज माझ्या भगवान परमात्म्याने प्रसाद दिला नाही महाराज प्रसाद दिला नसल्यामुळे सगळे देव नाराज झाले आणि वरी गेले सगळ्या देवांची मिटिंग बसून महाराज त्यानं एक विचार केला की आपल्याला भगवान परमात्म्यांनी काला दिला नाही मग आपल्याला करावं काय काला तर खाला पाहिजे मग करावं काय महाराज ब्रह्मदेवाला वाईट वाटलं ब्रह्मदेव म्हणाले अहो एवढं जग निर्माण केलंय मी सृष्टी निर्माण केली आहे आणि माझ्या पित्यानं मला काला दिला नाही मग करावं काय भगवान विष्णू ध्यानात ठेवा भगवान शंकर आणि ब्रह्मदेव ह्या तिघांनी मिटिंग घेतली तुम्हाला काला खायचे का ब्रह्मदेवा मग काय करा आपल्याला संत या रूपानं या मृत्यू लोकांमध्ये अवतार घ्यावा लागल आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे आणि बोलेले ते ऋषी साच भावी वर्ताया विडाला मग महाराज माझ्या भगवान शंकरानं निवृत्तीनाथाचा अवतार या मृत्यू लोकांमध्ये घेतला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार आणि माझ्या भगवान विष्णूने ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला कशासाठी लोपली ज्ञान जगी शीत नेनते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी विडाला माझ्या ब्रह्मदेवानं अवतार घेतला ब्रह्म सोपान तो झाला आनंद वर्तला ब्रह्मदेव सोपान झाला भक्ताला आनंद का झाला त्याचं कारण हे ब्रह्मदेवच आधी आला होता काला खाण्यासाठी आणि त्या ब्रह्मदेवामुळं आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये अवतार झालाय आणि आमचा मृत्यू लोकांमध्ये अवतार झाला भक्ता आनंद वर्तला विडाला ब्रह्मावतार नाम हे सोपान केलेशी पावन चराचर विठ्ठल हे तीन जे देव आहेत हे तीन संत जन्माला आलेत महाराज आणि माझे महाराज जीव तो निवृत्ती सोपान ब्रह्मस्थिती आणि ज्ञानदेव मूर्ती विष्णू जीव ह्या देवांनी महाराज या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतला कशासाठी काल्यासाठी
तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठामध्ये सगळं भेटल पण काला भेटणार नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे विठाला. या संतांच्या संगतीमध्ये महाराज काल्याचा प्रसाद भेटतो. काला म्हणजे काय, सगळं एकत्र जेवायला बसलेले काही लोक काला करतात. कशाचा काला करतात? काही लोक खिचडीचा काला करतात, काही लोक दही भाताचा काला करतात, काही लोक बुंदी असू द्या, लाडू असू द्या, करंजी असू द्या, तुम्हाला सापडून देतो. भरपूर आहेत महाराज, कसं खाऊ हे देखील लोकांना कळत नाही. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी, माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी आणि सोपान काकांनी मुक्ताईबाईन महाराज शेला काला करायचा होता. कुठं काला केला? संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या कीर्तनामध्ये काला केला. सगळे संत जमले, सर्वांची एकच टाळी झाली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानदेव गोपाळासी लाया वाटी. माझा ज्ञानदेव गोपाळासी लाया वाटी. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञानराज ज्ञानेश्वर महाराजांनी काला वाटला म्हणे कोणाला? माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. कोणते गोपाळ हो? हे गोपाळ कोणते महाराज? सगळे देवगण. ऐका, ब्रह्मदेव, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार भगवान विष्णूचा आणि कृष्णाचा अवतार देखील भगवान विष्णूचा. भगवान श्रीकृष्णानं गोपाळाला काला वाटला आणि माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी विष्णूच्या रूपात येऊन महाराज सगळ्या गोपाळाला काला वाटला. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटी. कोणाच्या कीर्तनात? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कोण नाचे? जगाचा बाप पांडुरंग नाचे. आमच्या कीर्तनात भजनी नाचणार अजिबात भजन कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. कारण नाच कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. महाराज लोक नाचत नाहीत. प्रत्येक प्रमाण नाचू नाचू म्हणा. नाही तुम्हाला आनंद भेटला तर माझं नाव बदलून ठेवाय. एवढं काल्याचं महत्व आहे. त्या काल्याच्या निमित्ताने आज माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग निवडलेला आहे. काला हे सर्वांना भेटला पाहिजे. काला म्हणजे भगवान परमात्म्याचा प्रसाद आहे. देवाच्या प्रसादी करारी भोजन वाल कोण कोण अधिकारी ते विठ्ठल. म्हणून माझ्या गोपाळांना प्रसाद देण्यासाठी माझ्या भगवंतांनी गोकुळामध्ये अवतार घेतला. महाराज कसा अवतार घेतला, का घेतला, आम्ही मागच्या कीर्तनामध्ये सांगून गेलोय. आता दरवर्षी तेच सांगायचं म्हणल्यावर तुम्ही नवीन कधी ऐकायचं? त्याच्यामुळे थोडस बदलू घेतो की असं भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाला आणि त्यानं मग रांगत चोरी करून आले. रांगत रंगणे चोरीत लोणी. रांगत रंगणे चोरीत लोणी. पाहुणे धरती गवळणी. हे मातीची चरणी देती गाराणी. चरणी देती गाराणी. हे चोरे साजणी. हो दही दूध खाऊन तमाल निरे नवल केले साजणी. माते दावा कृष्ण आडवा आडवा. दूध बक्षोनी तमाल निळे नवल केले साजणी. कृष्ण रांगत रंगणे चोरीत लोणी. धावणे धरती गवळणी बांधेती चरणी देती गराणी. यशोदे साजनी विडाला. विडाला
चोऱ्या करू लागले महाराज. चोऱ्या करत असताना माझे भगवान कशाची चोरी करू लागले हो. अरे नाही माझे चित्त भारवित विसरले. चित्ताची चोरी माझ्या भगवान परमात्म्याने केली. चित्त चोरी नंदाने चित्त चोरी चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. महाराज चित्त का चोरलं महाराज. चित्त हे खूप महत्वाचं आहे. चित्त भगवान परमात्म्यानं का चोरलं त्याच कारण असं आहे. आपण पैसे चोरतो. आपल्या चोऱ्याला भारी महाराज. कानातले गळ्यातले साड्या सगळ्याची चोराचोरीच. म्हणजे चोर कसे आहेत महाराज. माझ्या भगवान परमात्म्याने जे चोरी केलेली आहे ती चित्ताची चोरी. चित्त का चोरलं त्याचं कारण असं आहे. जे भक्ताचं चित्त आपण माझ्या सगळ्या साधू संतांना विनंती करावं लागले का माझं चित्त देवा तुझ्या पायावर राहू दे. माझं चित्त देवा तुझ्या पायावर राहू दे म्हणून विनंती करावं लागले. जे भक्त होते त्या भक्ताचं चित्त माझ्या भगवान परमात्म्याने चोरलं. त्याचं कारण का हे चित्त दुसरीकडे कुठं जाऊ दिलं नाही. आता हे तुम्हाला सांगतो तुमच्या मनाच्या चित्तामध्ये तुम्हाला चित्ता किती असेल चिंता आणि चित्ता ह्याच्यात खूप फरक आहे महाराज. विठ्ठल चित्त म्हणजे काय. चित्त म्हणजे ध्यान लक्ष आपलं काय. आता मला सांगा महाराज पकवाज वाजतात हे जर पकवाज फुटून फुटला तर कसं वाटतंय. चित्त स्थिर राहील का. महाराजांच्या कीर्तनाला गेलो माझा पकवाज फुटला. आता मला पकवाज दुसरा भेटल का. लगेच कीर्तन सुटल्या दुसरं कीर्तन आहे. त्या कीर्तनामध्ये काय वाजू कोण म्हणतं हे चित्त म्हणतंय. चित्त कशामुळे म्हणतंय चित्त स्थिर राहत नाही. ते चित्त कुठं नुसतं पकवाजाकडे जातंय. बोल कोणता वाजवाव हे कळत नाही. ठेका कोणता धराव हे कळत नाही. चित्त बिघडत आहे. आणि ह्या संसारामध्ये माझ्या गोपाळांचं चित्त बिघडू नये म्हणून त्या चित्ताची चोरी माझ्या भगवान परमात्म्याने केलेली आहे. विठ्ठल चोरी केली आणि महाराज दुसरं काय केलं हो महाराज. लोणी चोरलं. लोणी म्हणजे चित्ताला एक उपमा दिली. काय उपमा काय दिली. लोणी आता हे माईक आहे त्याला काय माईक हे डायरेक्ट आवाज आहे म्हणता येते का नाही म्हणता येत. का म्हणता येत नाही. हे माईक आहे पण काय करते हवा देते. काय हवा देते का आवाज. तुम्ही काय हवा म्हणू नका. माझ्या गोकुळामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने महाराज नाना प्रकारच्या लीला केल्या.
एवढे कराने कुणाचे मडके फोड, कुणाचे काही कर, कुणाचे दही भात खाऊन टाक, कुणाचा विद्वानास कर, काय करायचे ते कर. आणि सगळ्या महाराज गवळणी कदरून गेल्या आणि यशोदे आई साहेबाकडे यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, तुला येईल राग, तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला तुझ्या कानाला, तुझ्या कृष्णाला तुझ्या कानाला काहीतरी सांग यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. मी तुला सांगते लक्षात ठेव, तुला पुन्हा माझा राग येईल. यशोदे तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग म्हणजे हे पोरग खोड्या करतय, आम्हाला कदरून नको 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 करून टाकले. आम्ही या गोकुळामध्ये राहू का जावं हे तरी सांग बाई. यशोदे सांग आम्ही या गावात राहू का जावं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे, 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 गोकुळी रावे का जावे. यशोदे त्या कृष्णाला काहीतरी सांग, आम्ही गोकुळामध्ये राहावं का जावं. यशोदा म्हणले तुम्ही एवढं करा ना, तुम्ही काय सांगता ग. तुम्हाला खरं सांगू का, मोठ्याचं लेकरू हे मोठंच असते बघा. मोठ्याची शिळी मरू द्या, त्याच्या दारापुढे माणूस मावत नाही. आणि गरीबाची मुलगी मरू द्या, त्याला कोणी विचारत नाही. मोठ्याचं लेकरू आहे त्याच्या नादाला कशाला. अगं यशोदे तुला माहित नाही बाई, तुझं लेकरू तुलाच गोड वाटतंय. तुला काय गोड वाटतंय त्याचं कारण त्याच्या चुका तुला माहित नाहीत महाराज. जोपर्यंत लेकरू आपल्या आईला गोड वाटतंय, बाहेर चोरी करतय, असे बरेच लेकर आहेत उगच्या उगच जाऊन चांगल्या चांगल्या चपला चुरून आणते. बापाला बरं वाटतंय, पैसे लागणार काय नाही, चपला चुरून आणाले कशा काढणार मस्त वाटाले का. आईचं भेटाले पैसा द्यायची गरज नाही, कपडे आणाले, शाळेत गेले की दप्तर आणाले, वह्या आणाले, पेन आणाले. मग त्यानं छोटी चोरी करिता करता मग एक दिवशी घरचीच गाडी चोरली, जे गेला ते आलाच नाही परत. मग पस्तावा पडला. मग ते म्हणाले माझ्या लेकराला सांगायचं होतं तवा, लोक सांगत होते बाई तू ऐकत नव्हतीस तवा. तसं त्या सगळ्या गवळणी त्या यशोदेला सांगितलं, यशोदे तुला माहित नाही. अगं काय झालं माहित आहे का, एक दिवशी माझ्या घरी आलाय ते आलाय माझ्या मालकाची आणि माझी विणीची आणि दाढीची गाठ बांधलाय. आणि बांधलाय ते बांधलाय रात्री 12ला येऊन आणि मध्ये मुंगूस सोडून द्यालाय. ह्याना मुंगूस सोडा का बरं सांग बरं. एवढं असं कुठं असतं का बरं, सांग की सांग. तुला अजून म्हणलं की राग आलाय सांग. असं मी नाही, त्या गवळणी यशोद्याला म्हणल्या विठाला. एवढं करानं सांगत असताना जी महाराज सांगत होती ती तिसऱ्या क्रमांकात आली. तिसरी आली धावोनी, म्हणजे का बाई काय केली करणी. आणि पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊनी, गाठ बाई कुणाशी सुटे ना. यशोदे बाळ तुझा काना विडाला विडाला एवढे कराने ऐकल्यानंतर महाराज माझे नंद बाबा तिथं होते. बघितलं की तिच्या अंगाचं पाणी झालं महाराज. का एवढा नवऱ्याचा धाक बाईवर होता. आपल्या नवऱ्याचा धाक असते का बाईवर, आपल्या बायकोचा धाक आपल्यावर असते. आता कीर्तनामध्ये महाराज इतकी नंबर 1 चाल म्हणली तर जे जाणता वारकरी आहे त्याला जी चाल रुचली की त्याच्या अंगाला तत्रून काटा येते. का ती चाल कळते.
या लोकांच्या अंगाला काटा येत नाही. या लोकांच्या अंगाला काटा कधी येते? आपापल्या बायका एकांतात बघितल्यावर काटा येते. महाराज बाया सगळे माणसं शिपुळे करून टाकलेत. बघा ना आता एवढ्या बाया आहेत, एवढे गडी राहावं का नाही तर नाही राहिलं का? ह्याच्या भेन नाही आले ते. बाई तू तुकाराम महाराज कर, तू सगळं कर. मला खरं सांगू का, जेवढी पब्लिक बायाची आहे तेवढीच पब्लिक गड्याची पाहिजे का? हे कीर्तन कथा हे जोडीनं ऐकलं पाहिजे. कुठं सोडल्या का तुमच्या एवढ्या नवरी मालक? कुठं सोडले तुम्हाला माहित नाही का कुठे गेलेत काय नाही? आज सांगू नये काल्याचं कीर्तन आहे, आज पगाराचा दिवस आहे, रोज आळम टाळम केलं जमलं पण आज जावं लागते. बघा एकाच महाराज आधीच फडगळ आहे, जवळचा असल्यामुळे बस बस काय बोलते पण अजून बारीक घेऊन यावं का नाही? बरं आज गडी जरा लवकर तरी घेऊन. एकच दिवस जमलं नाही का तुम्हाला? एवढं तुमच्या धाकात नाही का? नाही धाकात? माझ्या बायकोच्या धाकात आहे काय सांगा? बायको धाकात ठेवल्या मला. एक दिवशी मला म्हणली बाई मी अशी न दिसते कशी? नथ हाय माझ्या नाकात आणि महाराज माझ्या धाकात. मी म्हणलं हिच्या धाकात कधी गेलो? मी म्हणलं अजून कोणाच्या धाकात गेलो? तुझ्या धाकात कशी जाऊ महाराज? कशात काय? नंदबाबाने सांगितलं यशोदे काय म्हणतात त्या बाया? काय ऐकून घेतो आपण? राजे आहेत आपण, ह्या पर्जेचे मायबाप आहेत. काय कराने सांगतात? महाराज एवढं दाबून बोलत जा कधी कधी बायकोला घरी गेल्यावर. चांगले असेल तर बोलत जा. मी एक दिवशी आमचे पांडुरंग महाराज हे संघ घेऊन गेलो का नाही, बायको उगाच घेणार नदीनं दाब टाकतो. वाढ जेवायला सगळे महाराज मंडळी आलेत, वाढ जेवायला. ती म्हणजे नसते वाडीत म्हणलं की काच बाहेर आलो, पायात बुटाड घातलं, महाराजाला म्हणलं चला धाब्यावर. पण तसं काय नाही, उगं विनोदानं सांगाल ना. तुम्ही म्हणताल महाराज लोक धाब्यावर जातात काय? आमच्या मुळावर लई लोक आहेत महाराज. जरा पटका बघितलं की हिरवे गाळ डोळं करालेत महाराज. कशाचं काय आले भेटायला? महाराज भेव कसं भुजी बायको मला धाप टाकाले हो. मला एक दिवशी म्हणले महाराज, मी म्हणलं काय? झाडून काढा झाडून. अगं लोक म्हणलं काल्याचं कीर्तन ठेवलं, मानाचं कीर्तन ठेवलं, तुम्हाला झाडून लावायला लावतेस का? म्हणलं अगं लग्न होऊन 4-5 वर्ष झाले तेव्हापासून तुझं ऐकत आलो आणि काय तुझं झाडून काढा लावलीस? म्हणलं मी अजिबात तुझं ऐकणार नाही. तुला काय मी साऊंड सिस्टम वाला दिसलो का काय? म्हणलं ऐकायला तुला मी काय महाराज ऐकायला आतापर्यंत तुझं ऐकत आलोय. आता माझं ऐक, मी आधी धुणार आणि मग झाडून काढणार. कशाचं काय असलंच आहे सगळ्याच्या घरी. सांगा ना ते बरे आहेत महाराज. कशाचं काय आले? लग्न झाले का तुमचं? बाबा झाले का महाराज? झाले का? मग कर्माची फळ भोगा. कर्म केले की ज्याच कर्म. महाराजाला तर सगळ्या डुप्लिकेट बायका बाबा. खरं सांगतो बाबा लय डुप्लिकेट. कशाचं काय आलंय? मी म्हणलं हो का म्हणजे बायको महिनाभर भांडणं. तर मामाला फोन लावलो. मामा म्हणलं काय पाप केलं? म्हणलं मी महाराज माणूस म्हणलं मला गावात कोणी शब्दांना दुखत नाही आणि तुमची पोरगी मला रात्रंदिवस बोलत येऊ असं झालं तसं झालं हे झालं. कुठल्या कर्माचे फळ भोगालो? म्हणलं मला सांगा तर खरे. ते म्हणलं जा बाई तुम्ही फक्त कर्माचे फळ भोगाला, त्या कर्माच्या फळाचं झाड आकाच्या आक मी भोगितोय म्हणला. तुम्हाला बरं आहे म्हणलं विठ्ठल. नंदबाबांना खडसावून यशोदाला सांगितल्या बरोबर यशोदा रागात आली आणि कृष्णाला सांगितलं कृष्णा तुझे नाटक बस झाले, आता काय करतो? उद्या शाळेत जाय, पण जाता वेळेस काय घेऊन जाय? उद्या सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. उद्या सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी उद्या जाई राणा आणि सवे घेऊनी गोधना. गोधन म्हणजे काय? उद्या शाळेत जायचं. कुठं? रानामध्ये. काय घेऊन जायचं? गाय घेऊन जायच्या. गाय का घेऊन जायचं? गाय का वळली पाहिजे? त्याचं थोडस शॉर्टकट मध्ये सांगतो ऐका. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणते. काय झालं? पवित्र आम्हाला व्हायचंय, आमचा पवित्र देह बनवायचा आहे. काय करायचं? माझ्या
ब्रह्मदेवानं सुंदर गाय बनवली महाराज. आणि गाय बनल्यानंतर महाराज सांगितलं, ऐका देवगण हो, ज्यांना ज्यांना गायीच्या शरीरामध्ये वास्तव्य करायचं आहे त्यांना उद्या सकाळी ठीक 9 वाजता ताबडतोब मृत्यू लोकांमध्ये यायचं आहे. महाराज सगळे देवच राजी झाले. सगळे देव आले फटाफट आपल्या आपल्या गाड्या घेऊन. चला, जे आलं ते कोणी पायात बसलं, कोणी कुठं बसलं, कोणी कुठं बसलं, कोणी कुठं बसले. पण कुठं अर्जंट कार्यक्रम असू द्या की यायला सांगायचं उद्या आपल्याला सकाळी हे रामभाऊच्या घरी लवकर जायचे बरं का. तुम्ही अर्ध्या तासानं अगोदर सांगा. बरोबर 1.5 तास जर नाही लागला तर कीर्तन सोडून देतो बा. कीर्तन देवाचे तसंच झालं. सगळ्या देवानं जागा बुक करून टाकल्या. म्हणजे गायीच्या पोटामधल्या जागा हो मुसळे महाराज, तुम्ही म्हणसाल दुसऱ्या कुठल्या जागा, सगळ्या सीटा बुक झाल्या. आणि बुक झाल्यानंतर महाराज 2 बाया उशिरा आल्या. गंगा उशिरा आली महाराज. गंगा उशिरा आली. कुणाच्या नादी लागावं पण बायाच्या नादी लागू नये. ब्रह्मदेवा आम्हाला जागा. ब्रह्मदेव म्हणले सीटा बुक झाल्यात, मी तुम्हाला कळवा आलक्ष देतो, तुम्ही तरी काय करू, तुम्ही उशिरा आला. नाही आम्हाला जागा, नाही तर आम्ही हंगामा करता. कशाचं काय बाईचा एवढा अधिकार आहे महाराज. बाईला बसायला वाघ आहे आणि गड्याला बसायला बैल आहे. की नाही. आता वाघ आरकट का बैल आरकट, एवढा त्याचा महाराज हक्क आहे. मग तिने म्हणलं ब्रह्मदेव मला तर ह्याच्या नादाला कशाला लागायचे बाबा, हे न देवायचे खाली टेकले तर आपण तर काय साधे सुधे माणसं आहेत. बाय काही ना शिवा दिला तर काहीच बारीक पानं घेऊ नका. शिवा देत नाही ही मोठी गोष्ट आहे. नाही तर बायाला शिवा देत. महाग फिरा म्हणाले, महाग फिरा म्हणाले, मीच की धडून धोंडा घालते बघा म्हणतात का नाही बाया. ती महागारी फिरते महाराज. कशाचं कळाले, बायाच्या नादा लागायच नाही. चला जाऊ दे, आपलं कीर्तन वाढाले महाराज. बाया आल्या, कोण, गंगा आणि लक्ष्मी. लक्ष्मीला आणि गंगेला नाराज करता येत नाही. दोन्ही म्हणजे चांगल्या देवी आहेत. मग ब्रह्मदेवाने विचार केला, हे बघा ही तुमची चूक आहे. लक्ष्मी माते, गाईचं शेण बाहेर आलं की त्याच्यात तू वास्तव्य कर. आणि गंगेला सांगितलं, गंगा माते गाईचं गौमूत्र बाहेर आलं की तू त्याच्यात वास्तव्य कर. म्हणून ऐका, कुठं कथा भागवत ग्रंथ चालू असू द्या, त्या ठिकाणी अभिषेकाच्या सामानामध्ये देखील ज्या ठिकाणी अभिषेक करायचा आहे त्या ठिकाणी शेणानं सारून घेतात. कशामुळे सगळ्या देवाचं तीर्थ आहे आणि पवित्र आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून महाराज गौमूत्र शिपडलं की पवित्र होते, ते गंगेचं स्थान आहे. बघा तुम्ही कुठं शिवाशिवी होऊ द्या, गौमूत्र फेकलं की पवित्र होते. का ते गंगा आहे महाराज. ऐका सज्जन हो माय बापा हो, एवढी गाय पवित्र आहे म्हणून चला वळू बैसुदेव एके ताई, बैसुदेव एके ताई, गाय वळायची आहे का, ती पवित्र आहे महाराज. म्हणून तुमच्या दारात कधी गाय आले तर विनमुख जाऊ देऊ नका, घास खाऊ घाला. आणि माझे सगळे गोपाळ भगवान श्रीकृष्ण घेऊन महाराज गायी घेऊन वनामध्ये गेले. आणि महाराज भगवान श्रीकृष्णाला माझ्या सगळ्या गोपाळानं गायची वळती करून आणायला सांगितलं. धाव कानोबा गेल्या गायी, धाव कानोबा गेल्या गायी, धाव कानोबा गेल्या गायी. ऐसे गाये नमर ऐसे गाये, नवर मेरे ऐसे गायी, नवर मेरे ऐसे गायी, नवर मेरे ऐसे गायी, नवर मेरे ऐसे गायी. धाव कानोबा गेल्या गायी, न म्हणे मी ऐसे काही. मारा कानोबाला गायी वळायला लावल्या. हो का गायी वळायला लावल्या सांगा. माझ्या भगवान परमात्म्याने त्याला नाराज केलं नाही. का नाराज केलं नाही त्याचं कारण, माझे गोपाळ जर मला गायी वळायला लावित असतील तर मी का वळती आणू नये. मी देव आहे हे मी कधीच विचार केला नाही. न म्हणे मी कोण काही, मी कोण आहे त्याचा विचार केला नाही. गोपाळाच्या सगळ्या गायी वळल्या. त्याचं कारण सांगू का महाराज.
गवळीयाचे घरी अंगे गाई वळी गवळीयाचे घरी अंगे गाई वळी द्वार पाळ बळी द्वारी झाला गवळीयाचे घरी अंगे गाई वळी द्वार पाळ बळी द्वारी झाला धावून या मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी गाईच्या पाठी माग वळले महाराज आणि गवळ्याच्या गाई का वळल्या आता तुमच्या लक्षात आलं काय भगवान श्रीकृष्णानं गोपाळांच्या गाई वळल्या गाई का वळल्या ही गाय पवित्र आहे म्हणून वळल्या आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायन त्याचा दुसरे का होता म्हणजे त्याचे एक रूपक केलंय दुसरं काय अर्थ निकृत महाराज असा आहे महाराज गायी कोणत्या वळल्या या शरीरामधल्या गायी वळल्या हे शरीर सगळा कोटा आहे गायीचा कोटा ह्या कोट्यामध्ये महाराज 11 गायी राहत्यात किती गायी 11 गायी राहत्यात ऐका गायचे नाव महाराज 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय 5 आणि 5 10 आणि मन 1 11 या 11 गायी कशा वळल्या ऐका सांगा या डोळ्यानं किती पाप करू द्या हे सगळ्या शरीराला भोगावं लागतं हे डोळा पापी आहे हे डोळा रूपी गाय माझ्या भगवान परमात्म्यानं गोपाळानं वळून आणली हे महाराज जीभ चांगलं चांगलं खायला मागते चांगलं खायला मागते चांगलं शुद्ध शाकाहारी मागावं म्हणून ही जीभ नावाची गाय माझ्या भगवान परमात्म्यानं वळून आणली ह्या कानानं डीजे गाणे ऐकले आणि देवाचं ऐकेल नाही हे कान डीजे गाण्याकडे चालेत म्हणजे कान रूपी गायला माझ्या भगवान परमात्म्यानं वळून कोणीकडे आणलं इकडे आणलं ऐका हे नाक आहे हे नाक कसलं बी वास घेऊ लागलं त्या नाकानं कुठला बी कसला बी वास घेऊन म्हणून नाक रूपी ह्या गायला माझ्या भगवान परमात्म्यानं ठिकाणी वळून आणले आणि 5 कर्म इंद्रिय आहेत 5 ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय कोणते कोणते ऐका महाराज कान डोळा नाक जीभ आणि त्वचा जे आपल्याला आठवण करून येते जे आपल्याला आठवण करून देते ते ज्ञानेंद्रिय चिमटा घेतला त्रास का तडाला म्हणून ज्ञानेंद्रिय एक दृश्य बघितलं महाराज दृश्य बघितल्याबरोबर चांगलं मनाला वाटलं म्हणून हे ज्ञानेंद्रिय चांगलं देवाचं ऐकलं म्हणून ज्ञानेंद्रिय चांगलं देवाचं बोललं म्हणून ज्ञानेंद्रिय हे सगळे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ऐका अशी मान फिरली कर्म केलं असा पाय टाकला कर्म केलं असा हात केला कर्म केलं हे सगळ्या ज्या गायी आहेत या माझ्या भगवान परमात्म्यानं गायी वळल्यात या गायी कुणाच्या ताब्यात आहेत ह्या शरीरातल्या ह्या गायी ह्या मनाच्या ताब्यात आहेत आणि मन 11वी गाय आहे तिला आपण वासना म्हणतो आणि आमचे महाराज म्हणतात ही वासना गाय इतकी आगाव आहे हीच महाराज बुद्धीला काय काय करायला होती ही वासना ही वडाळ गाय आहे वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई 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 इचा हनुन मोडा बाप्पा वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई ही वासना इतकी वाईट आहे कधी काय मागल काही सांगता येत नाही या एकूण 11 गाय झाल्या ह्याच गाय वळू म्हणल्या चला वळू गाई बैसो जेव एकट आहे आता आपण खूप वनवन केल्या किती जन्म आपली बेजारी झाली बहु किती वनवन पाय पिटी झाला असेल आता मात्र भूक लागली बघा आता सगळे एकत्र बसूया खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख विठोबा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई